मी डॉक्टर शलाका। तर फ्रेंड्स, तुमच्या घरात लहान मुलं अंगठा चोखत असतील तर अंगठा चोखल्यामुळे काय होते बरे? समोरचा जो आपला वरचा जबडा असतो तो एकदम बाहेर येतो आणि खालचा जबडा आत सरकतो। त्यामुळे प्रोट्रुडेड दात होतात, म्हणजे दात हे अगदी पुढे येतात। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की कधी कधी ओव्हर बाईट किंवा ओव्हरजेट होऊ शकतो। ओव्हर बाईट म्हणजे चावण्याचा जो आपला क्रिया असते ती जास्त बाईट मध्ये जाऊ शकते, आणि ओव्हरजेट म्हणजे जे दात मागे पुढे असतात त्याच्यात सुद्धा अंतर वाढू शकते। तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की लहान मुलांना अंगठा चोखण्याच्या सवयीपासून लांब पळवायचे आहे। तर अंगठा चोखण्याची सवय जर वारंवार मूल करत असेल तर दात हे मॅलअलाइन होऊ शकतात, म्हणजे दातात वाकडे तिकडेपणा हा जास्त होऊ शकतो। मग कधी कधी त्याला खूप जास्त तार लावायची किंवा तार लावायच्या ट्रीटमेंटची खूप मोठी आवश्यकता भासू शकते। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की या सवयीपासून आपल्याला लहान मुलांना प्रवृत्त करायचे आहे। तर खाली काही पॉइंट्स आपण देत आहोत, त्याचे जरूर तुम्ही लक्ष द्या असं मी आवाहन करते। धन्यवाद।